नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव. आज आपण आपल्या काव्यबंध या कविता संग्रहातील मेलं नाही अजून आभाळ ही जी लेखक बालाजी इंगळे यांची कविता आहे, ही कविता या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, ही जी मेलं नाही अजून आभाळ ही जी कविता आहे, ही ग्रामीण कविता म्हणून नावारूपास आलेली आहे. सर्वप्रथम कविता समजून घेण्याच्या आधी आपण कवितेचे जे लेखक आहेत बालाजी मदन इंगळे यांसंदर्भात थोडक्यात माहिती घेऊयात. प्रथमतः बालाजी मदन इंगळे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1975 रोजी एकोंडी जहांगीर या उमरगाव तालुक्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झालेला असून ते कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रख्यात आहेत. त्यांचं अनेक कविता संग्रह आणि कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मातेरो, रंगीत रंगीत रानफुलं, झिमपुरी झिम, मेलं नाही अजून आभाळ, स्पंदन इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार दिलेले आहेत, पुरस्कार त्यांचे प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी कोल्हापूर येथे दिला जाणारा मराठी बालकुमार साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, आपण आधी थोडक्यात मेलं नाही अजून आभाळ ही जी कविता आहे ही आधी थोडक्यात वाचून घेऊयात. नीट लक्ष देऊन ऐका, मी कविता वाचते. मेलं नाही अजून आभाळ बाप्पा, आत्ताच आशा सोडू नको. वांझ झाली नाही अजून माती बाप्पा, आत्ताच आशा गाशा गुंडाळू नको. आज नाही तर उद्या तुझ्या शिवारात उधानेलही पीक, एक ना एक दिवस तू घालशील कुबेरालाही भीक. संपलं नाही अजून खळ्यातलं मातेर, आत्ताच मरणाची भाषा बोलू नको. संपलं नाही अजून खळ्यातलं मातर, आत्ताच मरणाची भाषा बोलू नको. तुझ्या कोरड्या या विहिरीला उद्या फुटतीलही घुमारे. तुझ्या कोरड्या या विहिरीला उद्या फुटतीलही घुमारे. तुझ्या हिरव्या नैवेद्यासाठी उपाशी बसतील देवही सारे. तुझ्या हिरव्या नैवेद्यासाठी उपाशी बसतील देवही सारे. वाळली नाही अजून माळावरची बाभळ, वाळली नाही अजून माळावरची बाभळ, आत्ताच काशा जमवू नको. हर मोसमात खंडीखंडीने तुझ्या घरी रास येऊन पडेल. हर मोसमात खंडीखंडीने तुझ्या घरी रास येऊन पडेल. लांब उभारून बघत तुझ्यावर दुनिया सारी जळेल. लांब उभारून बघत तुझ्यावर दुनिया सारी जळेल. साबूत आहे कोपऱ्यात अजून चिमणीचं घरटं. साबूत आहे कोपऱ्यात अजून चिमणीचं घरटं. आत्ताच शरण रचू नको. आत्ताच शरण रचू नको. मित्रांनो, ही बालाजी इंगळे ह्यांची मेलं नाही अजून आभाळ ही जी कविता आहे, कवितेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की ही जी कविता आहे ही ग्रामीण कविता म्हणून नावारूपास आलेली आहे. या कवितेमध्ये आत्ता मी कविता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, एका शेतकरी बापाची जी घालमेल आहे, जीवाची झालेली जी घालमेल आहे ती का झाली आणि त्याच्यानंतर त्याच्या मनात जी घालमेल सुरू आहे ती कशा पद्धतीची आहे ह्याचं विवेचन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, 1972 मध्ये पडलेला जो भीषण दुष्काळ आहे, या दुष्काळाने खेड्यातल्या माणसांच्या, विशेषतः जे शेतकरी वर्ग आहे, ह्या शेतकरी वर्गांच्या तोंडचं केवळ पाणीच पळवलेलं नाही तर त्यांची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे. अन्न, गुरढोरे यांनाही ह्या दुष्काळाने हिरावलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या ग्रामीण माणसांचे जीवन जगणे हे अधिकच दुर्धर बनलेलं आहे. कारण शेतीला पाणी नाही, खते, बियाणे ह्यांच्या वाढत्या किंमती, महागाई, शेतीमालाला योग्य हमीभाव नाही, या प्रत्येक गोष्टीमुळे हा शेतकरी जो आहे हा शेतकरी खूप दुखावलेला आहे. आणि शिक्षणामुळे जी शेतीला दुरावलेली पिढी आहे, अशा पिढी, परंतु जी नोकरीसाठीच्या संधी नसल्याने
बेकार राहिलेली जी पिढी आहे, ही पिढी आणि प्रत्येक गाव जे राजकारणाचं स्वतंत्र बनलेलं केंद्र आहे, अशा गावातील एका शेतकरी बापाची दयनीय अवस्था जी आहे, ही दयनीय अवस्था ह्या कवितेमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, बालाजी मदन इंगळे ह्यांची अजून मेल नाही आभाळ, अजून मेल नाही आभाळ किंवा मेल नाही अजून आभाळ ही जी कविता आहे, या कवितेमध्ये आपल्याला कवितेतील जो शेतकरी आहे, ह्या शेतकऱ्याची जी तगमग आहे किंवा त्याच्या मनाची झालेली घालमेल आहे किंवा मनाची जी अवस्था आहे, शेतकऱ्यावर कुठल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याची परिस्थिती काय झालेली आहे, ह्या परिस्थितीचं वर्णन आलेलं आहे. आपण असं म्हणतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, परंतु हा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज हताश झालेला आहे. तो जगाचा पोशिंदा असल्याने त्याने हताश होता कामा नये, परंतु हा शेतकरी बाप हताश झालेला आहे आणि हेच हताश झालेला शेतकरी त्याचं मनोधैर्य खचत चाललेलं आहे आणि त्यामुळे तो मरणाची भाषा करत आहे. सदर कवितेमध्ये जो शेतकरी बाप हा ह्या सगळ्या परिस्थितीमुळे काय झालेला आहे, हताश झालेला आहे, नाराज झालेला आहे, त्याचं मनोधैर्य खचलेलं आहे आणि म्हणून तो खूप विचार करतो आणि शेवटी तो मरणाची भाषा करतो. त्याला वाटतं म्हणून आपण या कवितेमध्ये असं म्हटलंय की भले आज तुझ्या शेतात काही पिकले नाही, पण उद्या मात्र तुझं शिवार नक्की पिकेल. म्हणजे ह्या मनोधैर्य खचलेल्या शेतकऱ्याला एक प्रकारचे आपण त्याची मनधरणी करतो आहोत, त्याच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न सदर कवितेतनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून लेखक म्हणतात की अगदी कुबेरालाही भीक तू उद्या घालशील, तुझ्या कोरड्या विहिरींनाही उद्याला काय होईल, घुमारे फुटतील आणि तू सुद्धा तुझ्या हिरव्या नैवेद्यासाठी देवही उपासी बसतील. आणि एक दिवस असा येईल की तुझ्या घरी सुद्धा खंडीखंडीने रास येऊन पडेल. म्हणजे मुलांनो, इथे हे जे वर्णन आहे, हे शेतीचं वर्णन केलेलं आहे की आज जरी तुझ्या जमिनीमध्ये पीक आलेलं नाहीये, पण उद्या काय होईल, उद्या तुझ्या शिवारही, तुझं शेतही, शिवार म्हणजे शेत, तुझ्या शेतात देखील खूप सारं धान्य पिकेल आणि तूही देवांना काय देशील, नैवेद्य देशील. देव तुझ्या नैवेद्यासाठी उपाशी बसतील. आणि ही जी आशा आहे, हा जो आशावाद आहे, हा आशावाद त्या शेतकरी बापाला देण्याचा प्रयत्न या कवितेतनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याला आशावादी बनवण्यासाठी महत्त्वाचे दाखले द्यायचेत आणि म्हणून लेखक म्हणतात की अजून आभाळ मेलं नाहीये, म्हणजे अजून चिमणीचं घरटं देखील अजून शाबूत आहे. त्यामुळे जसं निसर्ग घटक जसे सदैव कार्यप्रवण असतात, तसं तू सुद्धा एक निसर्गाचं लेकरू आहेस. मग तू हताश का व्हावे, हार का मानावी, हा प्रश्न उपस्थित करून त्या शेतकरी बापाला सकारात्मकतेकडे, आशावादाला आवाहन करीत आहे. आणि त्यामुळे इथे लेखक ह्या बापाची तगमग वर्णन करताना त्याला एक प्रकारचं आशावादी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला आपल्या शेतीतून उत्पन्न मिळेल, त्यामुळे तो परमेश्वराकडे आशावादी तू विचार कर की देवाला साकडे घाल आणि एकत्रितरित्या, म्हणजे तू मरणाची भाषा बोलू नकोस, अजूनही तुला आशा सोडू नको. आज नाही तर उद्या तुझ्या शेतात नक्की पीक येणार आहे आणि तुझ्या घरी देखील हर मोसमात खंडीखंडीनं रासी येऊन पडणार आहे. त्यामुळे आज तुझ्याकडनं येणार, पण उद्या समोरचे माणसं तुझ्यावर जळतील, कारण तुझ्या घरात देखील, तुझ्या शेतात देखील खूप सारं धान्य पिकणार आहे. आणि त्यामुळे तू आताच हताश होऊ नकोस, तू आजच मरणाची भाषा बोलू नकोस. कारण आज जरी हे आभाळ तुला वाटतं की आभाळ मेलेलं आहे, आभाळातनं पाऊस पडत नाहीये आणि पाणी नसल्यामुळे तुझं शेत पिकत नाहीये, पण एक लक्षात ठेव, कवितागत कवी म्हणतो की त्या शेतकरी बापाला की एक लक्षात ठेव, अजून आभाळ मात्र मेलेलं नाहीये, मेलं नाही अजून आभाळ, कारण एक दिवस या आभाळातनं नक्की पाऊस पडेल आणि तुझं शेतही सारं
फुलून येईल तुझ्या शेतातही, तुझ्या शिवारातही उधाणेल पीक. त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. आज ना उद्या तुझ्या शेतातही पीक येईल आणि तू देखील कुबेराला भीक घालणार आहेस. असा आशावादी दृष्टिकोन सदर कवितेतनं लेखकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी कविता आहे, या कवितेमधनं एका शेतकरी बापाची जो आशावादी दृष्टिकोन त्याने गमावलेला आहे, त्या बापामध्ये आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न सदर कवितेतनं केलेला आहे. मित्रांनो, खूप छान कविता आहे. मेलं नाही अजून आभाळ. म्हणजे आज आपण बघतो की आपल्याकडे जेव्हा पाऊस पडत नसतो तेव्हा शेतकऱ्याची जी अवस्था होते, ती अवस्था त्या शेतकऱ्याला यदाकदाचित आत्महत्येस प्रवृत्त करू शकते. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा आशावाद त्या शेतकऱ्यामध्ये जर निर्माण केला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या थांबतील आणि कुठलाही शेतकरी आत्महत्या करण्यास पुढे येणार नाही. म्हणून ह्या पद्धतीने ही जी कविता आहे ही नक्कीच एक आशावादी कविता आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं मनोबल, आत्मधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणारी अशी कविता आहे. इथे आज आपण मेलं नाही अजून आभाळ ही बालाजी मदन इंगळे ह्यांची कविता समजून घेतलेली आहे. इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद.